श्रीराम। आज आम्ही सर्व बांधव, हिंदुत्ववादी बांधव, नागरिक बोदवड शहरामध्ये या मागणीसाठी एकत्रितपणे मोर्चा काढण्यात आलेला आहे की या बोदवड भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवरायांनी गौ हत्या रोखली होती, गौ सेवाचं पुण्य किती आहे थोर हे दाखवून दिलेलं होतं, अशा भूमीमध्ये जी गौ हत्या होत आहे, अशी गौ हत्या थांबवण्यासाठी काही बांधव 7-8 दिवसापूर्वी बोदवडमध्ये गेले असता त्या नराधमांना सोडून, चोर सोडून संन्यासाला फाशी हा जो प्रकार आपण म्हणतो, तशाच प्रकारे त्यांनी गौ तस्करांना जाऊ दिलं आणि गौ सेवकांना तिथे शिवीगाळ करण्यात आला। कुठे तर पोलीस स्टेशनमध्ये, तिथे न्यायाची मागणी घेऊन तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस जातो बांधवांनो, इथे जर गौ सेवकांना अशी शिवीगाळ होत असेल, दमदाटी होत असेल तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, या मागणीसाठी म्हणून आज बोदवड शहरामध्ये भव्य हिंदूंचा मोर्चा काढण्यात आलेला होता। 2,500 ते 3,000 तरुणाई या मोर्चामध्ये सहभागी होती आणि जोपर्यंत हे भ्रष्ट अधिकारी निलंबित होत नाही तोपर्यंत हा मोर्चा, हा संघर्ष कायम राहणार आहे। आणि हा आदर्श सगळीकडे आपल्याला लावायचा आहे बांधवांनो, की आपण बघतो दुसरीकडे कुठे झालं, अन्य बांधवांना कुठं काही झालं तर लगेच आपल्या पोलीस बांधवांवर किंवा गौसेवकांवर कारवाई होते, मात्र कोणत्या हिंदूंवरती अत्याचार होतो या भारतामध्ये, गौसेवकांवरती अत्याचार होतो, त्याच्यावर आवाज उचलायला कोणी नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। पण आता इथून पुढे नाही, आज बोदवडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित व्हावं, ते कत्तलखाने, अवैध कत्तलखाने कठोरात कठोरपणे बंद करण्यात यावे, बुलडोजर चालवण्यात यावे त्यांच्यावरती, ही मागणी घेऊन आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मी सर्व हिंदू बांधवांना आवाहन करेल की या मोर्चामध्ये असो, पुढील संघर्षामध्ये असो, एकत्रितपणे संघटितपणे आपल्याला प्रयत्न करायचे आहे बांधवांनो, नाहीतर असंच करून एक एक करून आपली गोमाता आपल्या भूमीवरून लुप्त होत आहे। तर बांधवांनो, या मोर्चामध्ये पुढेही सहभागी व्हा असं आवाहन करेल। जय श्रीराम। गो हत्या, गो तस्करी यांचं हब तयार झालेलं आहे आणि सिल्लोड पासून ते संभाजीनगर पर्यंत मोठमोठ्या कत्तलखान्यांना इथून एक तर तिकडे बंद झालं तर इकडनं गो हत्या करून गोमांस पुरवायचा व निर्यात करण्यासाठी संभाजीनगर पासून निर्यात करायचा व दुसरीकडे गो तस्करी करायची। जर तिकडे माल कमी पडला तर इकडनं तस्करी करायचा। हा मोठा केंद्र जो आहे तो चिखली, बुलढाण्यापर्यंत जो आहे तो झालेला आहे। आज बोदवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गोहत्या होते, ठिकठिकाणी गोहत्यांचे केंद्रस्थान झालेले आहेत आणि त्या कत्तलखान्यांवर मोठ्या प्रमाणात जे गोहत्या होते त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। यासाठी आम्ही जे इथे पीआय त्यांच्याकडे गेलो मध्यंतरी, त्या दरम्यान एक गाडी पकडण्यात आली आणि त्या गाडी पकडल्या गेल्यानंतर त्यांच्याकडे ज्यावेळेस सांगितलं की गाडीवर कारवाई करा, तर त्यांनी त्यांच्या कर्मचारी जे ते शिंदे म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीने ती गाडी पास केली आणि त्याच्यानंतर उलट त्या गोरक्षकांना, त्या गोसेवकांना तिथं मारहाण केली, शिव्या दिल्या। त्याचे आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज पासून ते फुटेज सुद्धा आहेत मोबाईलमध्ये काढलेले। हे सगळं काही यात चालू असताना आपण वरिष्ठांकडे सांगितलं की यांच्यावर कारवाई करा, मात्र वरिष्ठांचं जे काही देणं घेणं चालू असेल त्या दृष्टिकोनातून हा सगळा प्रकार चालू आहे, तो थांबवायच्या उद्देशाने आज आपल्याला मोर्चा काढावा लागला। इथल्या राजकीय नेत्यांना सुद्धा आपण आवाहन करतो की बघा रे बाबांना, हिंदू राहील तर तुम्ही राहतील, हिंदुस्थान राहील तर तुम्ही राहतील, तुमचं अस्तित्व ठेवायचं असेल तर गो हत्या बंद करावी लागेल आणि ते कत्तलखाने नेस्तनाबूत करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल। प्रेमाने केलं तर ठीक, नाहीतर आम्हाला दुसऱ्या पद्धती सुद्धा समजतात ज्या कायद्यात आहेत। जय श्रीराम। जय श्रीराम।